जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 16वा. तत्वान्वयाचा. समास 4. आप निरूपण नाम. श्रीराम समर्थ. आता सकळांचे जन्मस्थान, सकळ जीवांचे जीवन, जयास आपो नारायण ऐसे बोलिजे. पृथ्वीस आधार आवर्णबक, सप्त सिंधूंचे सिंधोदक, नाना मेघींचे मेघोदक, भूमंडळी चालिले. म्हणजे समर्थ म्हणताय की सर्वांच्या उत्पत्तीचे स्थान हे पाणी आहे. जेवढे म्हणून जीव आहेत त्या सर्वांचे जगणे या पाण्यावरच अवलंबून असते. पृथ्वीला अवर्णोदकाचा आधार आहे. तिच्या पृष्ठभागावर 7 महासागरांचे पाणी असून नाना ढगातून पावसाच्या पाण्याचा वर्षाव होत असतो. पहा, समर्थांनी आपल्या जीवनामध्ये पाण्याचं महत्त्व काय आहे याविषयी आपल्याला सांगितलेलं आहे. किंवा या असणाऱ्या पंचमहाभूतांपैकी पाण्याचं, जलतत्वाचं जे काही महत्त्व आहे, स्थान आहे, ते आपल्याला समजावून समर्थांनी सांगितलेलं आहे. बघा, सामान्यपणे विचार केला तर आपल्या पृथ्वीवरती पाण्याचे प्रमाण हे जवळपास 71% आणि राहिलेले 29% हे प्रमाण पृथ्वीचे, जमिनीचे आहे. हे तर आपल्याला सर्वांना माहीतच आहे. त्याचप्रमाणे मानवाची शरीर रचनासुद्धा बनलेली आहे. परमेश्वरानं तसे निर्माण केलेली आहे की मानवाच्या शरीरामध्ये जवळपास 71% पाणी म्हणजे रक्ताचे प्रमाण आहे आणि राहिलेले हाडामांसाचा 29% हा भाग असतो. त्याचप्रमाणे या समासामध्ये आप निरूपण नाम या समासामध्ये समर्थांनी आपल्याला पाण्याचं, जलतत्वाचं किंवा 5 पंचमहाभूतांपैकी आपाचं काय स्थान आहे, महत्त्व आहे, हे आपल्याला समजावून दिलेलं आहे. आपण थोडासा असा विचार करून बघायचा आहे की या विश्वातील जलांश म्हणजे पाण्याचं प्रमाण, पाणी जर पूर्ण आटले, पाणीच नसेल तर काय होईल? तसे झाले तर मग सर्व जीवनचक्र आपलं थांबून जाईल. पाण्याचे स्थान हे समर्थांच्या म्हणण्याप्रमाणे पाण्याचे स्थान हे पृथ्वीपेक्षाही वरिष्ठ आहे. पृथ्वीला सप्तसागरांचाच तर आधार आहे. पाणी हे अत्यंत जीवनावश्यक आहे. ते तारक आहे. आपण रोग निवारणासाठी औषधे घेतो. ती औषधे उष्ण असतात. म्हणून आपल्याला जर आपण दवाखान्यामध्ये गेलो तर आपल्याला डॉक्टरसुद्धा रोग्याचा उपचार म्हणून किंवा रोग्याचा उपचार चालू असताना भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देतात. पाण्यामुळे काय होतं तर पाण्यामुळे शरीरामधल्या उष्णतेचे संतुलन राखले जाते, समतोल राखला जातो. त्याचप्रमाणे या विश्वातील वातावरणात असलेल्या आर्द्रतेमुळं उष्णतेचा समतोल हा पाण्यामुळे राखला जातो. पृथ्वी ही पाण्यातून जन्मली असल्यामुळं पाणी हे तिचे मूळ आहे. पाणी कधी कधी पृथ्वीवरून प्रगटपणे वाहते तर कधी पृथ्वीच्या पोटातून म्हणजे भूमीखालून ते वाहत असते. त्याला जे पाणी भूमीखालून वाहते त्याला आपो नारायण असे सार्थ नाव दिले गेलेले आहे. नाना नद्या नाना देशी, वाहत मिळाल्या सागरासी, लहान थोर पुण्यराशी, अगाध महिमे. म्हणजे निरनिराळ्या देशांमधून अनेक नद्या वाहत येतात आणि अखेर त्या समुद्रालाच मिळतात. प्रत्येक नदी ही कमी जास्त पुण्यवान असून त्या प्रत्येकीचे महात्म्य हे अगाध आहे. नद्या पर्वतीहून कोसळल्या, नाना साकडी रिजवल्या, धबधबा खळाळा चालिल्या, असंभाव्य म्हणजे
त्या नद्या उंच जागी उगम पावतात. म्हणजे आता आपण पाहिलं तर गंगा नदी ही आहे, किंवा ब्रह्मपुत्रा नदी आहे, किंवा आणखी कितीतरी नद्या आपल्या देशामध्ये किंवा राज्यामध्ये वाहत असतात. त्या नद्यांचे उगमस्थान हे एकदम उंच ठिकाणी पर्वत रांगांमधून हे उगमस्थान झालेले असते. तर त्या नद्या उंच जागी उगम पावून त्या पर्वतावरून कोसळतात, धबाधबा कोसळतात. दऱ्या, कपारी आणि खळगे यामध्ये अडकून पाणी साचते आणि अतिरिक्त पाणी पुढे जाऊन धबधब्यांच्या रूपाने खळखळाट करत वाहत जाते, असं समर्थ आपल्याला या ठिकाणी सांगतात. समर्थ पुढे सांगतात, कूप बावी सरोवरे, उदंड तळी थोर थोरे, निर्मळ उचंबळती नीरे, नाना देशी. म्हणजे समर्थ म्हणतात की नद्यांमध्ये तर पाणी असतंच, पण त्याशिवायही विहिरी, आडांमध्ये, तलावांमध्ये, सरोवरांमध्ये, हे मोठमोठे प्रचंड तलावांमधून या अनेक देशांमधून नितळ असं पाणी नेहमी उचंबळत असतंय. समर्थ पुढे सांगतात, गाये मुके पाट जाती, नाना कालवे वाहती, नाना झऱ्या झरपती, झरती निरे. म्हणजे याच्याशिवायही गोमुखातून, पाटातून, नाना कालव्यांमधून पाणी हे वाहत असते. अनेक झऱ्यांमधून पाणी झरपते आणि ओढ्यातूनही पाणी वाहते. डुरे विहिरे पाझर, पर्वत फुटवून वाहे नीर, ऐसे उदकाचे प्रकार भूमंडळी. म्हणजे बघा, समर्थ म्हणतात की पर्वतांना भेदून वाट काढत काढत पाणी डबक्यांमधून भरते, विहिरींमधून भरून राहते आणि ओहोळ भरून वाहते. भूमीवर म्हणजे या पृथ्वीवर पाण्याचे असे कितीतरी प्रकार आहेत. डुरे विहिरे पाझर, पर्वत फुटून वाहे नीर, ऐसे उदकाचे प्रकार भूमंडळी. समर्थ म्हणतायत की पर्वत भेदून वाट काढून पाणी डबक्यांमधून भरते, विहिरीतून भरते आणि ओहोळ भरून वाहते. या पृथ्वीवर पाण्याचे असे कितीतरी प्रकार आहेत. जितके गिरुई तितक्या दारा, कोसळती भयंकरा, पाबळा वहाळा अपारा, उकळ्या सांडिती. म्हणजे जेवढे म्हणून आता या पृथ्वीवर कितीतरी डोंगर आहेत. विचार करा, आपल्या देशामध्येच आणि या जगामध्ये कितीतरी डोंगर असतील. त्या सर्वांवरून पाण्याचे प्रचंड असे प्रवाह कोसळत असतात. झरे, ओढे यामधून पाण्याचे उंच उंच फवारे उडत राहतात. भूमंडळीचे जळ आगवे, किती म्हणून सांगावे, नाना कारंजी आणावे बांधोनी पाणी. म्हणजे संपूर्ण या पृथ्वी तलावर पाण्याचे वर्णन किती आपण करणार तरी किती. ओढे, झरे यामधून पाण्याचे उंच उंच फवारे उडत राहतात. डोहो डबके खबाडी टाकी, नाना गिरी कंदरी अनिकी, नाना जळे नाना लोकी वेगळाली. म्हणजे मोठमोठे डोह, ओढे, नाले, खबदाडी, पाण्याच्या डबकी, टाक्या. म्हणजे टाकी म्हणजे काय, दगडांचे आपले मोठमोठे बांधलेले हौद. त्याचप्रमाणे पर्वतांमधून आणि रानावनातून अनेक जातीचे आणि गुणधर्माचे पाणी हे उपलब्ध असते. तीर्थे एकाहून एक, महापवित्र पुण्यदायक, अगाध महिमा शास्त्रकारक बोलून गेले. म्हणजे तीर्थक्षेत्र तर अधिकाधिक पुण्यकारक आणि महापवित्र असे असतात. त्यांचे महात्म्य फार गहन आहे असे शास्त्रकारांनी म्हणजे शास्त्रज्ञांनी सांगून ठेवलेलं आहे. नाना तीर्थांची पुण्योदके, नाना स्थळोस्थळी शीतळोदके, तैसीच नाना उष्णोदके ठाई ठाई. बघा,
आपण अनेक अशा मोठमोठ्या तीर्थक्षेत्र ठिकाणी जात असतो. त्या ठिकाणी नद्यांचा त्रिवेणी संगम असतो. आता उदाहरणार्थ पाहिलं तर त्र्यंबकेश्वर किंवा माहुली किंवा चंद्रभागा या अशा ठिकाणी पंढरपूरला जाऊन आपण स्नान वगैरे करत असतो. गंगा, यमुना, सरस्वती, ब्रह्मपुत्रा, गोदावरी, त्र्यंबकेश्वरची गोदावरी नदी अशा ठिकाणी ज्या ठिकाणी त्रिवेणी संगम नद्यांचा झालेला असतो त्या ठिकाणी आपण 3 नद्यांना पवित्र मानलं जातं आणि त्या ठिकाणी सर्व भाविक लोक जाऊन स्नान करत असतात, आंघोळ करत असतात. गंगेमध्ये जाऊन उडी मारून आंघोळ करून स्वतःला पवित्र करून घेत असतात. का तर अशा ठिकाणी पवित्र पावन असं ठिकाण असतं, पवित्र धारणा असते आणि अशा ठिकाणच्या पाण्याचा गुणधर्म हा अतिशय पवित्र परिणामकारक असतो असं समर्थांना या ठिकाणी सांगायचं आहे. कारण समर्थांच्या म्हणण्याप्रमाणे अनेक तीर्थांतील पाणी फार असं पवित्र असतं, तर कित्येक ठिकाणचं पाणी बर्फापेक्षाही थंडगार असतं. म्हणजे पाण्याचा उगमच अतिशय थंड पद्धतीनं थंड प्रकारे होत असतो. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी उष्ण पाण्याचे झरे आहेत किंवा उष्ण पाण्याचे साठे आहेत. उदाहरण जर आपल्याला द्यायचं म्हटलं तर ठाणे जिल्ह्यामधील वज्रेश्वरी या ठिकाणची कुंडे, उष्ण कुंडे, तिथं सतत पाणी उकळत असते असं समर्थ या ठिकाणी म्हणताय. पहा, समर्थांनी आपल्याला सृष्टीक्रम निरूपण नामामध्ये आपल्याला 12व्या दशकामध्ये सांगून ठेवलेलं आहे की पाणी निर्माण कसं होतं किंवा ही सृष्टी निर्माण कशी होते. तेव्हा समर्थ म्हणतात, ते मूळ माया बहुगुणी अधोमुखे गुणक्षोभिनी गुणत्रये तिजपासूनी निर्माण झाले. अर्थ म्हणतायत की मूळ माया अर्थात जाणीव वायुरूप आहे. तिच्यामध्ये प्रचंड असं सामर्थ्य आहे. तिच्यामध्ये खूप अशी अगाध अशी ऊर्जा आहे. वायू चंचल असल्यामुळं ती विस्तारत जाते, विकसित होत जाते, वाढत जाते. मूळ मायेच्या पोटी गुणक्षोभिनी अर्थामध्ये गुण मायेची निर्मिती होते. ती अधोमुख म्हणजे सूक्ष्मातून स्थूलाकडे पसरत जाते. सत्व, रज, तम ही 3 तिची लेकरं आहेत. ही 3 गुण तिची लेकरं आहेत. म्हणजेच अर्थात क्रमशः श्री विष्णू, ब्रह्मा, महेश या त्या 3 गुणांचे स्वामी आहेत. सत्वगुणी विष्णूंकडं, श्री विष्णूंकडं सृष्टीचं पालकत्व दिलेलं आहे. रजोगुणी ब्रह्माकडं नवनिर्मितीचं कार्य दिलेलं आहे. तर शेवटी तमोगुणांचा स्वामी श्री महादेव म्हणजे महेश यांच्याकडं संहार करता हे कार्य दिलेलं आहे. ते संहार करता म्हणून या तमोगुणाचं प्रतिनिधित्व करतात. तमोगुणातून सृष्टीची निर्मिती सुरू होते. सर्वात पहिल्यांदा सर्वप्रथम आकाश निर्माण होते. त्यामधून वायू आणि वायूतून अग्नी निर्माण झाला. अग्नी शीतल होताना, थंड होताना जल निर्माण झालं आणि ते जल, ते पाणी गोठून पृथ्वी तत्वाची निर्मिती झाली. पृथ्वी तलावर अनेक वनस्पती निर्माण झाल्या आणि त्यातील अन्नरसावर जगणारे असंख्य असे जीव अस्तित्वात आले. त्या जीवन मालिकेतील परब्रह्मांचा संपूर्ण विकसित प्राणी तो कोण असेल तर तो म्हणजे मनुष्य होय. त्याच्या अंगी विवेक, वैराग्य धारण करण्याची क्षमता ब्रह्मदेवानं निर्माण केली, जेणेकरून मनुष्य त्याच्या जीवनाचं ध्येय साध्य करू शकेल. सृष्टी ज्या क्रमानं आकाराला येते त्याच्या उलट क्रमानं ती लयाला जाते. हे फक्त सद्गुरू कृपेनं जाणता येऊ शकतं असं समर्थ सांगतात. पहा, समर्थ सांगतायत की अंदाज, अनुमान किंवा तर्क मनुष्याला सृष्टी विकासाच्या उलट क्रमानं
मार्गक्रमण करूच देत नाहीत. मग तो दृश्याला कवटाळून बसतो. आसक्तीयुक्त अंधाऱ्या प्रपंचामध्ये मग आत्मनिवेदन रूपी सूर्योदय कधीही होतच नाही. आकाशासारखा असणाऱ्या अंतरात्म्याच्या सत्तेनं सृष्टी विकास जरी पावत असली तरी अंतिम अशी सत्ता मात्र त्याची नसते. आणि हे जाणण्यासाठी सद्गुरूंची कृपा अतिशय अशी आवश्यक असते. आत्मनिवेदनातून सृष्टी विकासाच्या उलट क्रमानं जात जात शेवटी निश्चळ निर्विकार परब्रह्मापर्यंत पोचता येतं. गुरुकृपेनं सद्गुरुकृपेनं त्याचा प्रत्यय आला म्हणजे आपल्याला विनाकारण उगीचच कल्पना करत बसावं लागत नाही. अनुभवातून म्हणजे अनुभूतीमध्ये कल्पना ही विराम पावते. तेव्हा साधनेच्या सद्गुरुकृपेच्या बळावर परब्रह्माशी एकरूप होणं तद्रूप होणं हाच मनुष्याचा खरा पुरुषार्थ आहे. त्यासाठी लागणारी पूर्वतयारी जी आवश्यक शिदोरी आहे त्याचं मार्गदर्शन आपल्याला समर्थ पुढे करणार आहेत. आत्ताच आपण सृष्टी उत्पत्तीचा क्रम बघितला, जो समर्थांनी सांगितलेला आहे. तो क्रम कसा आहे तो पाहिला. त्याच्या उलट क्रमानं सृष्टीचा संहार कसा होतो ते समर्थ आपल्याला पुढे सांगत आहेत. बघा, या सृष्टिक्रम निरूपणामध्ये समर्थांनी इतकं अगाध असं सृष्टीच्या उगमाचं आणि सृष्टी नाश कशी पावते याचं आपल्याला विस्तृत असं वर्णन समर्थांनी या समासामध्ये करून दिलेलं आहे. तर समर्थ सांगतात की टप्प्याटप्प्यानं सृष्टी जशी आकाराला येते तशीच ती नाशही पावत असते. आकार घेणं आणि संहार होणं याचा सांगोपांग विचाराला समर्थ हे सारासार विचार असं म्हणतात. म्हणजे संहार होणं, आकाराला येणं म्हणजे उत्पत्ती होणं आणि संहार होणं या विचाराला समर्थ सारासार विचार असं म्हणतायत. बघा, समर्थांनी 10व्या दशकातील पाचवा समास म्हणजे पंचप्रलय निरूपण नाम या समासामध्ये समर्थांनी मांडलेली पंचप्रलयाची संकल्पना आपल्याला आठवत असेल. पिंडातील पहिला प्रलय म्हणजे गाढ झोप, तर दुसरा प्रलय म्हणजे देहांत काळ अर्थात म्हणजे मृत्यू. तसंच ब्रह्मांडाचेही 2 प्रलय असतात. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या देवता जेव्हा झोपी जातात तो ब्रह्मांडाचा निद्रा प्रलय. त्यावेळी ब्रह्मदेवाचा 12 तासांचा दिवस संपून रात्र सुरू होते. कल्पांतकाळी सृष्टी शून्य होते. जेव्हा या तिन्ही देवतांचा अंत होतो त्यावेळी ब्रह्मांडाचा प्रलय सुरू होतो. हाच तो ब्रह्मप्रलय. या प्रलयांची वाट पाहण्यापेक्षा मनुष्यानं विवेक प्रलय साधावा असं समर्थ म्हणतायत. असं समर्थांनी पंचप्रलय निरूपणामध्ये आवर्जून सांगितलेलं आहे. विवेक प्रलय साधायचा म्हणजे नेमकं काय करायचं, तर सृष्टी स्वरूपाला नीट समजावून घ्यायचं. विवेकानं एकाग्र चित्तानं चिंतन केलं तर जशी ही सृष्टी निर्माण झाली आहे असं आपण मानतो तसंच ती लयालाही जाते असं विवेक आपल्याला जाणीव करून देतो. हे सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. समर्थ पुढे म्हणतात, पृथ्वी हे सृष्टीच्या क्रमविकासामधील शेवटचं पंचभौतिक तत्व आहे. जेव्हा महाप्रलय होतो त्यावेळी पृथ्वी ही जलतत्वामध्ये विलय होते. म्हणजे जसा उगम होतो तसाच पृथ्वी ही जलतत्वात, तर जलतत्व हे अग्नीमध्ये, अग्नी हा वायू, तर वायू हा आकाशात विरून जातो. आकाशही मग गुणमायेत लुप्त होऊन त्रिगुणांचं अस्तित्व संपुष्टात येतं. अशा पद्धतीनं मूळ माया या साऱ्या तत्वांना उदरात घेते आणि
परब्रह्माचा एकोहम बहुश्याम हा सत्यसंकल्प सिद्धीला गेल्यामुळं स्वतःही परब्रह्मात लीन होते. मग असा विचार येतो की सृष्टी अस्तित्वामध्ये येण्या अगोदर, ती निर्माण झाल्यावर आणि तिच्याही अनंत घडामोडी घडत असताना, म्हणजे तिच्या अंतरात, तिच्यामध्ये अनंत अशा घडामोडी घडत असताना आणि तिचा संहार झाल्यानंतरही जे मागं उरतं ते काय, ज्याच्या अधिष्ठानावर सृष्टीच्या उत्पत्ती, स्थिती, लय या तिन्ही अवस्था झाल्या, त्याला विवेकानं समजून घेतलं तर ती आपली दृश्यासक्ती शून्य होण्यास निश्चितच मदत होईल, असं समर्थ सांगतात. समर्थ पुढे म्हणतात, विश्व निर्माण होण्या अगोदर निश्चळ, निर्विकार, निर्विकल्प ब्रह्म होतं. सृष्टी विस्तारत असतानाही ते होतं, त्याच्यात कुठलाही बदल घडत नाही. तसंच सृष्टीचा संहार झाल्यानंतरही ते ब्रह्म जसंच्या तसंच राहतं. मग आपणच विचार करा की शाश्वत नक्की कोण आहे? राजहंस जसं पाण्यात मिसळलेलं दूध वेगळं करून प्राशन करतो, तसं विवेक वैराग्याच्या मदतीनं सृष्टीतील आसार शिल्लक ठेवून फक्त सार घेतलं म्हणजेच शाश्वत अशा ब्रह्माला ओळखलं की आपणही परमहंसपदी आरूढ होऊ शकतो. सृष्टी रचनेच्या सुरुवातीला, प्रारंभी, मध्ये आणि अंतिम समयी परब्रह्मच शिल्लक उरतं. तेच शाश्वत आहे, सार आहे हे ओळखून त्यावर ध्यान लावू शकलो तर आपण परमार्थाचे अधिकारी निश्चितच बनू. एक लक्षात ठेवा, प्रभंजनाच्या नित्य भजनातूनच निरंजनाचं अनुसंधान राखता येतं. कारण ब्रह्मस्वरूपामध्ये ना दृष्टेपणानं राहता येतं, ना कल्पनेनं. त्याच्याशी केवळ एकरूप होता येतं, तद्रूप होता येतं. अनुसंधान कसं लावता येईल याचा आपण थोडक्यात विचार करूया. अनुसंधान कसं लावायचं तर आचरण अनुसंधान लावण्याचं सर्वोत्तम साधन आहे, हे सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. दृश्यातील सर्व गोष्टी आसार आहेत, त्यांना उत्पत्ती, स्थिती, लय या कालत्रयींचं बंधन आहे. जे घडत आहे बघा, जे काही घडत आहे ते प्रारब्धवश भगवंताच्या इच्छेनं घडत आहे. त्यात आपलं कर्तेपण बिलकुलही नाही आहे अशी भावना असावी. कर्तव्य म्हणून जे आपल्या वाट्याला आलेलं आहे ते विवेक वैराग्याचं भान राखून उत्तम पद्धतीनं करावं. परंतु त्या कर्मफळाची आसक्ती जी आपल्याला दृश्याशी बांधून ठेवते, ती ममता, आसक्ती सोडायला शिकावं. ते शिकलं पाहिजे. हे जमू लागलं की आपण अनुसंधानात आहोत असं समजावं. अखंड अनुसंधान साधू लागण्याच्या काही खुणा सांगता येतील. त्या अशा आहेत, हे विश्वच खोटं आहे, प्रपंच आसार आहे हे पक्क समजल्यामुळं आपल्याला प्रपंचाची, त्यातील गोष्टींची चिंता वाटेनाशी होते. हवे नकोपणाची भावना क्षीण झाल्यामुळं गरजा कमी होतात. देहधारणेपुरतं अन्न भगवंत पुरविलच ही खात्री वाटते. अशा निश्चिततेतून चित्ताला स्वस्थता लाभते. अन्यथा चित्त चिंताक्रांत असेल, दृश्याचे पाश आपल्याला जकडून ठेवत असतील तर आपण अनुसंधानात आहोत असं म्हणून स्वतःशीच प्रतारणा तर करत नाही ना, हे प्रत्येकानं तपासून पाहावं. बघा, समर्थ म्हणतात, जे जन्मतं, निर्माण होतं, वाढतं, तगतं, फोपावतं ते ठराविक काळानंतर लयाला जातं. हा सारासार विचार अखंड मनी आपल्या मनी धरला तर दृश्य विश्व असूनही आपल्यासाठी मात्र ते नष्ट होतं. या विवेक विचाराला बळकटी देण्यासाठी सगुण भक्ती ही तितकीच गरजेची असल्याचं
समर्थांचं मत आहे. वरवर अंतरात्म्याची सत्ता एकीकडं मान्य करायची आणि दुसरीकडं हे माझ्याच बाबतीत का, काय चुकलं माझं म्हणून माझ्या वाट्याला हे भोग आलेत, यासारखे प्रश्न त्याला विचारत बसायचं. हे योग्य नव्हे. बरं, असे प्रश्न विचारतोय कोण, कुणाला? एवढा तरी विवेक विचार साधकानं करायला नकोय का? घटना भगवंताच्या इच्छेनं घडत आहेत, त्याचं फळ भगवंताची इच्छा म्हणून आपण का बरं स्वीकारू नये? याला कारण आहे आपलं साधन अजून अपुरं आहे, अपुरं पडतंय. जग स्वप्नवत आहे हे अजून आपल्या अनुभूतीला आलेलं नसल्याचं, किंवा हे आपण अजून आपल्या अनुभवाला आलेलंच नाही आहे म्हणून आपण असले क्षुल्लक प्रश्न उपस्थित करत असतो. म्हणून अंतरात्म्याची सत्ता खऱ्या मनानं खऱ्या दिलानं स्वीकारली पाहिजे आणि विवेकाची कास धरत दृश्याचे पास तोडून टाकायला हवेत. पहा, आतापर्यंत आपण अंतरात्म्याचा महिमा पाहिला. तो प्रत्येक गोष्टीमध्ये साक्षी आहे, द्रष्टा आहे. पण अंतरात्मा म्हणजे परब्रह्म नव्हे, याचा प्रत्यय येण्यासाठी सर्व साक्षी अशा तुर्यावस्थेचा अनुभव घेणं फारच आवश्यक ठरतं. अंतरात्मा ते परमात्मा अर्थात तुर्या ते निश्चळ ब्रह्म या प्रवासाकरिता केवळ विवेक आणि गुरुकृपाच, सद्गुरुकृपाच कशी सहाय्यकारी ठरते, याविषयीच्या समर्थांच्या ओव्या खरोखरीच अंतर्मुख करणाऱ्या आहेत. त्यांचं आपण पुढे विवेचन बघणार आहोत. सृष्टी ज्या क्रमानं विस्तारलेली आहे असं आपण मानतो, त्याच्या उलट क्रमानं ती नष्टही होते. पण अंतःकरणातून सृष्टीचा संपूर्ण निराश करण्यासाठी विवेक प्रलयच करायला हवा. अहंता करते, पण जसं जसं विसर्जित होत जातं तसं तसं दृश्य जग तसंच राहूनही आपल्यासाठी मात्र ते नाहीसं होतं किंवा नाहीसं होत जातं. हेच विवेक प्रलयाचं मर्म आहे. हे करताना सृष्टी शून्यवत होते आणि त्या शून्याला भेदून पलीकडे जे शाश्वत तत्व असतं ते परब्रह्म होय. त्याचं अखंड अनुसंधान लावावं असा अर्ज आपल्याला समर्थांनी केलेला आहे. आता या दृश्य जगताकडं ज्या दृष्टीनं आपण पाहतो ती दृष्टी कशी असते आणि त्यात परिवर्तन कसं घडवून आणायचं किंवा कसं घडवून आणायला हवं, याचं चिंतन समर्थांच्या अर्थगर्भित चिंतनीय ओव्यांतून आपण करणार आहोत. मध्यंतरी आपल्या वाचनामध्ये एक रूपात्मक गोष्ट आलेली, ती सांगावीशी वाटते. मग त्यातून निघणाऱ्या बोधाच्या आधारे आपण चिंतनाभ्यास कसा करायचा किंवा सुरू करावा. बघा, एक गृहस्थ त्यांच्या कुमार वयातील मुलाला बरोबर घेऊन गाडीनं प्रवास करत होते. खिडकीतून बाहेर बघताना पळणारी झाडं, घरं, शेती, आकाशात स्वच्छंद विहरणारे पक्षी पाहून तो मुलगा इतका हरकून गेला की ज्याचं नाव तेच. प्रत्येक गोष्टींचं नाव तो त्यांच्या वडिलांना विचारायचा. नाव कळालं की काहीतरी रहस्य उलगडल्यासारखा त्याला आनंद व्हायचा. हे काय, ते काय, अशा त्याच्या सततच्या प्रश्नांनी त्याच्याबरोबर असणारे प्रवासीसुद्धा, गाडीमध्ये असणारे प्रवासीसुद्धा वैतागले आणि काहींनी त्या गृहस्थांकडं नाराजी प्रगट केली. तेव्हा ते गृहस्थ म्हणाले, हा माझा मुलगा लहानपणापासून आजारामुळं दृष्टीहीन होता. या साऱ्या गोष्टी त्याला केवळ शब्दांनी माहीत होत्या. मागच्या आठवड्यामध्ये त्याच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया केली, त्याचं ऑपरेशन केलेलं आहे. त्यामुळं आता त्याला चांगलं दिसू लागलं आहे. अवतीभोवतीच्या या साऱ्या गोष्टी तो पहिल्यांदाच पाहतोय. त्यामुळं त्याला एवढे प्रश्न पडत आहेत. ते ऐकून मात्र सर्वांचेच डोळे पाणावले. हे सांगण्याचा उद्देश असा आहे की केवळ शब्दांनी एखादी वस्तू आपल्याला नीट कळत नाही, आकळत नाही. पण जेव्हा आपण ती पाहतो
तिची अनुभूती घेतो तेव्हा मात्र त्या वस्तूचं नाव उच्चारतात तिची प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. अंतरंगात तिचं तत्काळ आरेखन होतं. आपल्या चिंतनाचा मुद्दा आता सुरू होतोय. थोडा विचार करूया. झाडाला झाड, घराला घर, नदीला नदी असे नावं किंवा असं नामाभिधान कुणी दिलं? भाषा बदलली की वस्तूंची नावंही बदलतात. जेव्हा मनुष्य या पृथ्वी तलावर पहिल्यांदाच अवतरला तेव्हा झाडं, पशु, पक्षी, लता, वेली यांना संबोधन असतील का? म्हणजे त्याला काही नावं असतील का? किंवा थोडेच त्याला नावं असणार आहेत? तो या सर्वांमध्येच किंवा या सर्व गोष्टींना भगवंताचा खेळच समजत असेल ना. आकाशात पक्षी नव्हे तर साक्षात भगवंतच विहार करतोय. फळ फुलांतून भगवंतच हसतोय. नदी झऱ्यातून जणू प्रेम संजीवनीच वाहते असंच त्याचं मत असेल. नंतर त्यानं स्वतःची बुद्धी वापरून प्रत्येक वस्तूला विशिष्ट असं नाव दिलं किंवा ते दिलं गेलं असेल. जसं मनुष्य प्राण्यात प्रत्येक व्यक्तीला वेगळं नाव आहे. एखाद्याच्या नावाचा उच्चार होता क्षणी त्या व्यक्तीचं रूप, प्रतिमा आपल्या डोळ्यात किंवा आपल्या अंतरंगात तयार होते. पण या सर्वात एक सामायिक गुणधर्म दडलेला असतो जो आपल्या कधीच लक्षात येत नाही. मनुष्यत्व हाच तो गुणविशेष. नावानुसार त्या व्यक्तीची छबी, त्याचा असणारं व्यक्तित्व आपल्या नजरेसमोर येतं. पण सगळ्यात पहिल्यांदा तो माणूस आहे हे समजण्यात आपण कमी पडतो. वेगवेगळ्या उपाधी चिटकवून स्वतःची एक खास ओळख निर्माण करण्याच्या ईर्षेमध्ये सर्वांमध्ये वसणाऱ्या भगवंतालाच आपण विसरून गेलो आहोत. बघा, व्यवहारामध्ये वस्तूला, व्यक्तीला आपण बाह्यांगावरून ओळखतो. हिरा आणि गारा दोन्ही भगवंतानंच निर्माण केल्या आहेत. त्यांचं बाह्य मूल्य किती भिन्न आहे हे ठाऊक असल्यामुळं गारा टाकून हिरा घेण्याची व्यवहार्य बुद्धी मनुष्याकडे असते. पण त्या दोन्हीमध्ये भगवंत भरून उरलेला आहे हे किती जण समजून घेत असतील? अशी केवळ बाह्यमूल्याधिष्ठित जीवनशैली, विचारधारा परमार्थात अडथळा ठरते. माणसाला माणूस म्हणून ओळखता येत नाही. वस्तूला वस्तू म्हणून आपल्याला पाहता येत नाही. उपाधींमुळं सर्वांच्या अंतर्यामी वसत असलेल्या भगवंताशी अनुसंधान लावणं आपल्याला जमत नाही. त्याच्याशी आपली ओळख होऊ शकत नाही. म्हणूनच समर्थ अगदी कळकळीनं पुढे सांगतायत की माणसावर लादलेल्या उपाधी, गुणविशेष दूर सारल्याखेरीज त्यांच्यातील मनुष्यत्व, ईश्वरत्वाची जाणीव आपल्याला होणारच नाही. तीच गोष्ट इतर प्राणीमात्र, निर्जीव वस्तूंच्या बाबतीतही आहे. एखाद्या व्यक्तीचा गुण आपल्याला भावतो, आवडतो, स्वभाव पटतो म्हणून आपण त्याच्याशी संवाद साधतो. पण आवड निवड बाजूला ठेवून तो परमेश्वराचा अंश आहे असा विवेक विचार करून आपण त्याच्याशी संबंध प्रस्थापित करू शकत नाही. गुणांमुळं व्यवहाराची बेरीज वजाबाकी विचारात घेऊन कुणाशी जास्त सख्य करायचं किंवा वैर धरणं म्हणजे उपाधीला कवटाळणंच नव्हे का? हाच गुणमायेचा प्रताप आहे. उपाधीचा शेवट ज्यांना सापडला ते संत. त्यांचा कोणाशीच विद्रोह नसतो, वैर नसतं. प्रभू राम आणि रावण एकमेकांचे शत्रू होते असं आपण म्हणतो. वास्तविक सीताहरण, लंकादहन, रावणाशी युद्ध आणि त्यात त्यांचा अंत या सगळ्या रामाच्याच लीला होत्या. त्याचं नातं काय होतं हे संत हृदयच जाणतं. पहा, आपण मात्र पद, प्रतिष्ठा, घरदार, पैसा, अडका, मान मरातब अशी अनुकूलता पाहून लोकांशी सख्यता वाढवतो, संग वाढवतो.
जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, अशी ज्ञानोबा रायांची किंवा ज्ञानोबा माऊलींची विशाल दृष्टी तेव्हाच आपल्याला येऊ शकेल जेव्हा एका भगवंताशिवाय या जगात दुसरं काहीच नाही अशी ठाम भूमिका आपली असेल. जे पाहतो तेच खरं मानण्याचे दृश्य संस्कार आपल्यावर अगदी लहानपणापासूनच झालेले असतात. उपाधींना अवास्तव महत्त्व दिल्यामुळं मनुष्य आणि इतर प्राणी मात्र निसर्ग याविषयीच्या आपल्या भावनांनाच बोथट बनल्या करत आहे. या आपल्या भावनाच बोथट बनलेल्या आहेत. त्या साऱ्यामध्ये परमेश्वराचा अंश आहे हे उपाधींना कवटाळून बसणाऱ्या आपल्यासारख्यांना कोणी सांगावं. झोपेचं सोंग घेतल्यामुळं समाज मनाला जागा करण्यासाठी, उपाधींच्या तावडीतून सुटण्यासाठीच समर्थांसारखे संत विवेक दृष्टी देण्याची अविश्रांत धडपड करत असतात. विवेकाचा वापर करून आपल्या मनातील उपाधींचे मळब आपणच दूर करायचे असतात. उपाधींची व्याधी एकदा का बरी झाली की आपली दृष्टी सुधारते आणि सृष्टीचा एक वेगळाच नजारा आपल्या अनुभूतीला येऊ लागतो. समर्थ पुढे सांगतायत की सद्गुरूंनी दिलेलं साधन प्राणाबरोबर सांभाळल्यानं तसंच विवेक वैराग्याच्या मदतीनंच ते घडणार आहे. सद्गुरू कृपेनं प्राप्त होणाऱ्या ज्ञान चक्षुंनी सृष्टीकडं पाहताना दृश्याचं रहस्य उलगडेल. दासबोधातील ओव्यांचा गूढार्थ समजेल, उमजेल. मात्र तोपर्यंत अनुमानाच्या आधारे त्या करुणावताराची क्षणिक जाणीव आपल्याला होईलही, पण स्वार्थाला, अहंतेला जरासा धक्का जरी लागला तरी ती दिव्य जाणीव पुढच्या क्षणी विरून जाईल. कारण अनुमानानं आलेलं ज्ञान भ्रम निर्माण करणारं असतं. अनुमानाला अनुभूतीत रूपांतरित करण्यासाठी विवेक विचारानं आसाराला दूर सारावं आणि सार शाश्वत अशा परब्रह्माशी अखंड अनुसंधान ठेवायला शिकावं. सारासार विचारानंच परब्रह्माची प्राप्ती होऊ शकते असं समर्थांचं सांगणं आहे. परमार्थ मार्गात म्हणजे सृष्टी उत्पत्तीच्या उलट क्रमानं जाण्याच्या वाटेवर दृश्याच्या तर अनंत उपाधी आहेतच, शिवाय आणखीन एक वेगळीच निराळ्याच उपाधीचा धोका उद्भवतो. तो म्हणजे ब्रह्मभेट झाल्याचा. साधनेच्या जोरावर आपलं मन तुर्या रेषेपर्यंत जाऊन पोचतं आणि इथं परमेश्वर भेटल्याचा अतीव आनंद मनाला होतो. परंतु मनुष्य जोपर्यंत अनुभवाच्या प्रांतात आहे तोपर्यंत परब्रह्म त्याच्यापासून लांबच असतं. उन्मन झालेलं मन तुर्येच्या आनंदालाच परब्रह्म समजून बसलं तर तीही एक उपाधीच ठरते. अशी सावधगिरीची सूचना समर्थ आपल्याला देत आहेत. ते पुढे सांगतात, सावध करतात की ब्रह्मांडाचा महाकारण देह म्हणजे मूळ माया, ती अपूर्णच आहे. पण तिलाच पूर्ण ब्रह्म समजणं विवेकहीनतेचं लक्षण आहे. साधनेच्या परमोच्च अवस्थेत मन मायेच्या उगमबिंदूपर्यंत पोहोचून अत्यानंदानं भरून जाईल. त्याला वाटेल की साऱ्या उपाधींचा निराश झाला, आता आपण ब्रह्माशी तद्रूप झालो, एकरूप झालो. पण ही अवस्था देखील एक उपाधीच आहे. तिला ओलांडून परमात्म्याशी तदाकार झाल्याशिवाय परब्रह्म भेटीचा क्षण अनुभवायला येत नाही. तेव्हा मूळ मायेच्या उपाधीच्या लांबवर पसरलेल्या प्रांतातून अल्पशक्ती असलेला मनुष्यजीव कसं सीमोल्लंघन करू शकतो आणि परमतत्वाला आलिंगन देऊ शकतो ते आपण पुढे पाहणार आहोत. पहा, सृष्टी उत्पत्तीची प्रक्रिया, कालमानानुसार तिचा घडणारा संहार, अशा संहाराची वाट न पाहता दृश्याचा मनोमन निराश करण्याचं विवेक प्रलयाचं सूत्र, त्यासाठी आवश्यक असणारं साधन आणि अनुसंधान
आणि उपाधीला कायम चिटकून राहणाऱ्या मनाला उपाधीपासून दूर कसं ठेवायचं याविषयीचं विस्तृत चिंतन आपण या समासामध्ये आतापर्यंत पाहिलेलं आहे. आपण आधी पाहिलेल्या निरूपणाच्या अंतिम टप्प्यामध्ये आणखीन एका उपाधीचा उल्लेख समर्थांनी केलेला आहे, तो म्हणजे मूळ मायेच्या उपाधीचा. परमार्थात स्वतःला दिग्गज म्हणवणाऱ्या अनेक ज्ञानी मंडळींना मूळ मायारूपी उपाधीला दूर सारणं जमत नाही. ज्याला खरोखरीच आत्मज्ञान झालं तो तुर्यातीत होऊन परब्रह्माशी तद्रूप होऊ शकतो. काही संतांच्या मते या जगात दोनच प्रकारची लोक आहेत, आत्मज्ञानी आणि अज्ञानी. विश्वाचं गूढ उमगलेला स्वस्वरूपाची प्रचिती घेतलेला आत्मज्ञानी आणि उपाधीत रमलेला अज्ञानी यांच्यातील फरक दर्शवणारी रेषा म्हणजे तुर्यावस्था. तुर्येपर्यंत येऊन ती पार जर नाही केली तर तिथपर्यंत त्या ठिकाणीपर्यंत येणारे सर्वजण अज्ञानीच आहेत. चवदार पदार्थ आपण आवडीनं खातो, कारण आपल्या जिभेद्वारे रसनेद्वारे त्या चवीशी मन संलग्न होत असतं, सुखावत असतं. उपाधीशी संलग्न होण्याच्या मनोवस्थेला अनुभव म्हणतात. अनुभव घेण्याची मनाची ही तगमग, हीच ती तगमग तुर्यारेषा ओलांडताना अडथळा निर्माण करते. साधनेमुळं, सत्संगामुळं मन सूक्ष्म होत होत तुर्येच्या दिशेनं जात असतं, पण अनुभव घेण्याच्या स्वाभाविक उर्मीमुळं मन स्वस्थ उपाधीविहीन राहू शकत नाही. अनुभव घेणारा आणि ज्याची अनुभूती घ्यायची आहे ते असं वेगवेगळं राहणं म्हणजेच द्वैत. आत्मज्ञानाच्या दिशेनं जाताना द्वैत भावनेतून होणारी उत्कट उपासना आपल्याला अतीव आनंद देते. त्याद्वारे आपण तुर्यावस्थेपर्यंत पोचतोही, पण इथं अनुभव घेण्यासाठी अहम म्हणून शिल्लक असणाऱ्या मनाची समजूत घालण्याची समजूत घालायची तरी कशी, हा मोठा कळीचा प्रश्न आहे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे आप निरूपण नाम समास चौथा. जय जय रघुवीर समर्थ.